थोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय गोलंदाज मार्कवर गोलंदाज प्रवीण परेड तसंच दिनेश आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. रेई 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला SBBB बाडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेलची जी संधी, वॉड कॅच, पहिला चेंडू गडी जातोय गोल्डन डकच्या रूपाने तंबूच्या आशिराला. थँक्यू डुजे. अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद होताना पाहायला मिळाला. मागचा सामना मला आठवतोय, ज्यावेळेला प्रथम फलंदाजी करत असताना संघ सावंतवाडा संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येत होते, त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट झाला होता. तदनंतर मात्र बलाढ्य धावसंख्या उभारली गेली होती आणि आता सुद्धा त्याच प्रकारचे चित्र आहे. विकेट पहिल्या चेंडूवरती गेले, मात्र पुढची कहाणी त्याच प्रकारची असेल का? कारण क्रिकेटमध्ये योगायोग खूप कमी वेळा पाहायला मिळत असतात, परंतु योगायोग घडतात सुद्धा, नाही असं नाही. मात्र या ठिकाणी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का असं आपण पाहणार आहोत. कारण रोही 11 कामण हा संघ दावेदारी पेश करणं जाणतो. अतिशय चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये दिला होता. या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रशी त्या ठिकाणी होता, परंतु चेंडू सरळ जातोय रफू चक्कर सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डजे. अतिशय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आमचे तिन्ही ऑफिशियल्स त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगले निर्णय देण्यात आले. पंचाची भूमिका अतिशय काटेकोरपणे आणि चोखपणे बजावली गेली. असे आमचे मॉन्टी घोडेकर असतील, विनायक म्हात्रे असतील, विशास नाईक असतील, अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली आमच्या ऑफिशियल्सने. त्यानंतर आमचे गुणलेखक, खास करून मी अजय याचा उल्लेख करेल, अतिशय चांगल्या दर्जाचं त्यांनी अंकित पवार, अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी. प्रत्येक गोष्टीचा अप टू डेट लेखाजोखा या ठिकाणी ठेवला गेला. वेगवेगळ्या पेनाचा रंग त्या ठिकाणी दाखवत असताना चौकार षटकार वेगळ्या रीतीने, त्यानंतर विकेट वेगळ्या रीतीने आणि सिंगल डबल वेगळ्या रीतीने या ठिकाणी दर्शवत असताना आम्हाला साथ चांगली देताना आपण पाहतोय. अतिशय चांगली डिलिव्हरी त्या ठिकाणी हातात असताना डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडूची सांगता होत असताना 4 चेंडूचा खेळ आणि 4 चेंडू 4 धावा धावफलकर्ती आहेत. विशाल याचा उल्लेख करेल, मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 33 धावांची खेळी त्यांनी साकारली होती आणि तो विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपणास पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट बॉल ऑन साइडला सरळ फेकून दिलाय. सरळ प्रेक्षकांना या ठिकाणी एक आशेचा किरण पर्वणी दर्शवणारा षटकार, 6 धावा. मेरे बयान का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे बयान का नाम, मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू डुजे. अख्खू टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र ज्या प्रकारे बिरकावून दिला आपण पाहिलं होतं. बाउन्स ओळखला, स्विंग ओळखला, बॅटच्या राडारमध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला. स्वीट साऊंड येत असताना सरळ विकेट सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या खेळाडूची. मागच्या सामन्यामध्ये का इतक्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन या खेळाडूने दाखवलं, त्याचं पुन्हा एकदा पुनरावृत्ती करताना आपण या खेळाडूला पाहतोय. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण लेफ्ट आर्म गोल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणार चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पिचिंग होताना पाहायला म्हणजे आमचे ऑफिशियल्स आमच्याकडे वळताना दर्शवतात. लेग बाय चिरपणे एक धाव येईल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावा कधी मोजल्या तर एकंदरीत 11. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळत मैदानाच्या दिशेने. येस, थँक्यू डीजे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महेश पाटील यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतो. अहमदाबाद चषक 2021चा हा पहिला दिवस आहे. आज केसीएच्या अंतर्गत मॅचेस आपण बघतो. आज जवळजवळ 12 टीम ॲक्शनमध्ये दिसतात आणि उद्या दुसरा दिवस असेल अहमदाबाद चषक 2021 मधला आणि उद्याच्या दिवसामध्ये निश्चितच 8 टीम, एक गाव एक टीम मधून आपल्याला पाहायला मिळतील. सकाळी ठीक पहिला सामना 9 वाजता होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये.
पहिला मॅच गावदेवी धानीव वर्सेस दत्ताली स्पोर्ट जुचंद्र असा पहिला मॅच असेल. दुसरा मॅच ठीक 10 वाजता मिताली इंटरप्राइजेस वडघर वर्सेस ध्रुवतारा टिवरी असा दुसरा मॅच असणार आहे. तिसरा मॅच उद्याच्या दिवसामध्ये असेल तो ठीक 11 वाजता जॉली स्पोर्ट कामतघर वर्सेस डीजेबाई उत्तन असा असेल. आणि चौथा मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये कल्पेश 11 टेमघर वर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड असा चौथा मॅच असणार आहे. तर या 8 टीम उद्याच्या दिवसामध्ये असणार. तर उद्या सुद्धा जबरदस्त क्रिकेट बॅट आणि बॉलमध्ये जबरदस्त संघर्ष उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. भरत, येस, नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामधील तारे सितारे उद्या या ठिकाणी अवतरताना पाहायला मिळतील. गावटोगावच्या संकल्पनेतून आपल्या गावची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी, आपल्या गावचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेगळ्या दिमागामध्ये नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा हे गावटोगावच्या संकल्पनेतून संघ या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला ते मीरा मैदानामध्ये उत्तन बॉईज चौकचा हा संघ आपला पाहायला मिळेल. त्यानंतर दत्ताळी जुचंद्र कैवल्य पाटील बंधू त्यांचं तसेच पाती यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. विश्वनाथ जाधव यांना पाहू आपण गावदेवी धानवीच्या माध्यमातून. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल घेण्याची संधी होती परंतु मिस होते आणि चेंडू सरळ त्या ठिकाणी सीमारेषेजवळ जाण्या अगोदर अडवला जातोय आणि 2 धाबा अर्जित केले जात आहेत. मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी यांना, KCAचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं आहे. आपलं आमदार चषक 2021 मध्ये महेश पाटील अँड कंपनी यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. दुसरा बॉल साठी सज्ज होतोय बॉलर साईनाथ. ओ सुरेख डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बीट करून जातोय बॅट्समनला. सरळ विकेट किपर अजय याच्या हातामध्ये डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. आपण पाहिलं तर ज्या प्रकारची फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये झाली, एक चौकार एक षटकार आला. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये येत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आणि दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला हवेच्या विरुद्ध खेळला गेला फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल. ठीक आहे, काहीशा चुकीचे होताना पाहायला मिळते. आता मात्र चेंडू तेज तर्रार गतीने सीमारेषेजवळ ट्रॅव्हल होत असताना एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये 2-3 मध्ये होतंय की काय? तर नक्कीच या ठिकाणी 3 धावा घेतल्या. ज्या ठिकाणी 1 धाव घेतली गेली होती प्रॉबेबली, परंतु त्या ठिकाणी चेंडूची फेकी काहीशी चुकीची होती आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या जातात. या प्रकारच्या मिसफील्ड कधी ना कधी मतलब धोकेदायक ठरताना आपण अनेक वेळा पाहिल्यात आणि आता त्याच प्रकारचे चित्र पाहायला मिळते का? कारण या 2 धावा कुठे ना कुठेतरी मस्तकावरती आघात करणाऱ्या दिसत आहेत. पण एकदा गोलंदाजी माफ कधी सज्ज होत असताना साईनाथ ऑन साईडला फ्लिप करून दिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये बॅकवर्ड सलेक्टच्या दिशेने तैनात आहे. एकच धाव मिळेल. माइंड सेट आहे की एकच धाव धावून काढण्याचा, कारण दुसरी धाव घेण्याचा स्टार्ट सुद्धा घेतला जात नाहीये. जर का स्टार्ट घेतला जाईल तर मात्र क्षेत्ररक्षक जर का चुकी करेल तर मात्र एकाच्या 2 धावांमध्ये रूपांतर करण्यापासून तुम्हाला कोणी अडवणार नाही. या अगोदर सुद्धा आपण पाहिलंय, परंतु आता या ठिकाणी संपूर्णपणे षटकार आणि चौकारांवरती निर्भर राहताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 17 धावा धावपकती. आता मात्र सुरेख असा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जवळजवळ पकडण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगतात त्या चांगलं षटक या ठिकाणी हाताळले गेले. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. याला कमबॅक म्हणतात. SB बीबीवाडाचा संघ जर आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये हा गोलंदाज नव्हता आणि आता मात्र ऑन साइडला पॉवरफुल हिट, वंडरफुल अँड सच अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा येत आहेत. भाऊ मला सम्राट आजचा दिवस जर आपण बघितला तर विशाल सातवी यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 33 केले होते. या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. काय जबरदस्त हुकचा फटका होता, शफल क्रॉस झाला, मिडल स्टंपवर बॉल होता, हुक केला डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि 10 बॉलमध्ये 21 वर या मॅच मध्ये सुद्धा खेळतोय हा बॅट्समन. अप्रतिम बॅटिंग करतोय. 11 चेंडू आणि 33 धावा मागच्या सामन्यामध्ये त्याने कुठल्या होत्या आणि तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षरशः आग होतोय. जर आपण पाहिलं होतं ऑन साईडला धावा येत नव्हत्या, हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करणं टाळत होता, परंतु ज्या प्रकारचा चेंडू आला त्या चेंडूला मात्र दर्शवण्यासाठी ऑन साईडला बॅकवर्ड सरलेगचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये हवेच्या विरुद्ध षटकार मारलाय. याच्यासाठी लागणारी ताकद, टायमिंग आणि जे परफेक्शन होतं ते मात्र सर्व काही दिसलं आणि 6 धावा येताना आपण पाहिल्या. यस, बॉल मला वाटते नाही आलेला आहे. मॅच बॉल, नवीन बॉल दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये बॉल दिला, मॅच बॉल आलाय. यस, शाहिदभाई अन्सारी यांचं आगमन झालेलं आहे, जे अध्यक्ष आहेत KCAचे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
अहमदाबाद चषक 2021 मध्ये. आणि ह्या 5 दिवस पाण्याची व्यवस्था जी मेन व्यवस्था आहे ती व्यवस्था शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून झालेली आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. हेच नक्कीच पाण्यासारखा दुसरा धर्म कोणताही नाही आणि तो पाण्यासारखा धर्म या ठिकाणी करत असताना ज्यांचं सहकार्य आलं त्यांचं सहर्ष मनापासून आपण आभार व्यक्त करतोय या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अहमदाबाद चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगल्या तऱ्हेने आजचा पहिला दिवस या ठिकाणी सुजलम सुफलम पद्धतीने पार पडत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होईल का, परंतु चेंडू सरळ गेलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 6 धाबा. अय माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. अय आता सगळेच उठा. जय याला जास्त स्ट्राईक मिळाली होती. बघितलं आपण फक्त 1 वर बॅटिंग करत होता. विशाल यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक घेतली होती. जशी स्ट्राईक मिळाली आणि एक चांगला फटका बघितला, स्लॉट मध्ये होता बॉल, लॉंगच्या वरून पाठवून दिला. 6 रनसाठी षटकार. आता मात्र अप्रतिम त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न असणार. विकेटचं पतन आणि जयची खेळी संपुष्टात. ए मेरे लाडी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाडी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या. थँक्यू. यावेळेस थोडीशी पॉवर बघितलं पण कमी पडली लॉंगच्या दिशेने. आणि तिथला जो फिल्डर होता हर्षल कृष्णा यांनी अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केलं जय याला. हा दुसरा बॅट्समन आउट होतोय रुही 11 कामन टीमचा. जो कॅप्टन होता जय पाटील इज द आउट. विशाल अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत मात्र या धावफलकाचं टार्गेट काय असेल ते मात्र आपल्याला सांगता येणार नाहीये. कारण अफलातून फटकेबाजी प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवते. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 29 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. कृष्णा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि हे आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाच्या पाठीमागे भरपूर काही मेहनत असते. कारण कोणती स्पर्धा आपण पाहत असतो त्यावेळेला फक्त आपल्याला फ्रंटची बाजू दिसत असते पुढची, आणि त्या पडद्यामागे काय काय मेहनत करावी लागले याचं मात्र जो आयोजन करतो त्यालाच सर्व काही माहीत असतं असं आपण म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. आणि असेच आपले महेशदादा पाटील त्या ठिकाणी सातत्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असताना, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेत असताना, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सर्वप्रथम पुढे ठेवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सॅल्यूट करावा लागेल या संपूर्ण त्यांच्या कार्याला, जेणेकरून ही स्पर्धा आपल्याला इतकी दिमागात आणि पिवळेमय वातावरणामध्ये पार पडताना पाहायला मिळते. समोर आपले तिन्ही आमदार, आदरणीय सन्माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब, आपणा सर्वांचे लाडके आप्पा, सातत्यानं नेहमीच एकच वाक्य म्हणत असतात की सर्वप्रथम माझा कार्यकर्ता आणि तदनंतर मात्र बाकीचे, असं हे त्यांचं ब्रीद वाक्य. तदनंतर मात्र क्षितिजी ठाकूर साहेब प्रेरणास्थान त्यांना आपण पाहतोय. राजाजी पाटील यांना सुद्धा आपण त्या बॅनरमध्ये पाहू शकता. अतिशय चांगलं कार्य या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळाले. मैदानाकडे आपण आतमध्ये वळत असताना 3 चेंडूचा खेळ आता पण झाला. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल. एका धाव्यावरती समाधान मानलं जात आहे आणि का मानू नये, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र 2 महत्त्वाचे गडी तंबूच्या आसला गेले. पहिला दिनेश आणि त्यानंतर मात्र जय. आणि आता जबाबदारी आहे विशाल आणि योगेशवरती. विशाल मैदानाच्या आतमध्ये टळ ठेवून जरी असला तरी सुद्धा समोरच्या फलंदाजाने साथ देणं तितकीच गरजेचे असेल तर आणि तरच धावफलक मोठ्या प्रमाणामध्ये धावताना पाहायला मिळेल. आता मात्र त्या ठिकाणी सुरेखाचा चेंडू आउटसाइड ऑफ पिचिंग झाल्यानंतर बदलले ते कोणताही पाहायला मिळालं नाही. त्या कारणास्तव डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 33 धाव. 5 चेंडूचा खेळ आणि 33 धाबा धावफलकावरती. लास्ट डिलिव्हरी पेंडिंग. शेवटचा चेंडू काय कहाणी सांगून जाईल ही येणारी काळवेळ नक्कीच दर्शवणार आहे. मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमदार चषक 2021. आता मात्र थोडासा जास्तच बाहेर जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल्स आमच्याकडे वळतात, दर्शवत आहेत की हा चेंडू सवैर असेल. दंडित केलं जाते गोलंदाजाला, कारण ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या चेंडूची षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केला जातोय. 2 अतिरिक्त धावा खर्च जरूर केला हर्षल याने, परंतु या ठिकाणी षटकाराच्या पेक्षा त्या अतिरिक्त धावा परवडतील असं काहीसं सांगतोय स्वतःला. आणि आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होईल का, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इझिली टेकन. विकेटचं पतन, गडी जातोय सरळ तंबूच्या आसरा लक्ष्याच्या रूपाने.
थँक्यू डुजे. योगेश माफ करा, योगेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जोपर्यंत येतील, काय सांगायला हेमंतजी, आपण ज्या प्रकारचं धावफलक पाहतोय आतापर्यंत स्थिती, मागच्या सामन्यामध्ये 62 धावा कुठल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये या सिच्युएशनमध्ये, आणि आता पहिली इनिंग या ठिकाणी साकारली जात असताना 34 धावा आपण आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. येस, निश्चितच आतापर्यंत बघितलं तर 11 जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. थोडंसं रोग दिलेलं आहे, ज्या प्रकारची बॅटिंग आहे रोहिल 11 कामन टीमची, निश्चितच एक चांगली बॉलिंग करताना दिसतात. तर मित्र, स्कोर जर बघितलं तर फायटिंग टोटलपर्यंत जाताना आपल्याला दिसतो. शेवटचे 1 ओव्हर आहे आणि 1 ओव्हरमध्ये सुद्धा 12 ते 15 रन्स जर आले तर एक चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोहोचू शकेल रोहिल 11 कामन टीम, आणि एक टफ फाईट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येस, नक्कीच. आणि टफ फाईट मॅच होणं सुद्धा गरजेचे आहे, कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय, आणि ज्या वेळेला एक फेरी गाठून आपण पुढे येत असतो त्या वेळेला आपल्या अंगीकृत असलेले कलागुण हे आपल्याला एक नाविन्यतेने दाखवावे लागतात, आणि तरच आपण आपले अस्तित्व जिवंत ठेवत असतो या स्पर्धांच्या माध्यमातून. आणि आता या ठिकाणी दोघांना झगडावं लागतंय, प्रत्येक परिस्थितीची, प्रत्येक चेंडूशी, प्रत्येक फलंदाजासाठी झगडावं लागतं या ठिकाणी. कारण जर का तुम्ही या ठिकाणी झगडाल आणि चांगलं काही ते साध्य कराल, ज्याचे प्रयत्न मोठे, ज्याची महत्वाकांक्षा मोठी, ज्याचा आत्मविश्वास मोठा, ज्याचा आत्मबळ मोठे, त्या बाजूने मात्र हा विजय जाताना पाहायला मिळणार आहे. पहिली इनिंग प्रगतीपथावरती असताना आतापर्यंतची स्थिती आपण पाहतोय. 34 धावा, धावफलकात येणारे 6 चेंडू काय दर्शवतील, काय घडेल, काय बिघडेल, येणारी काळवेळ नक्कीच आपल्यासमोर सादर केली जाईल. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमदार चषक 2021. TCPच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. अतिशय चांगली क्लिअरिटी, उजव्या इष्टे जास्तच बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहतोय वाईटच्या रूपाने येत असताना. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर्स ह्याचा जो लॉंग फॉर्म आहे, आणि अतिशय चांगलं कार्य महेंद्रजी भगत सर असतील यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण पाहतो. या यूट्यूबची क्रांती झाल्यापासून त्यांच्या माध्यमातून या पट्ट्यामध्ये सातत्यानं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय. अतिशय बरोबर आहे, एक अतिशय चांगलं टेलिकास्ट जाते TCPच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ पिचिंग झालेला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, डॉट स्वरूपाची सांगता होते. हा टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त खंतेची बाब काय आहे तर मित्रांनो, सिंगल धाव घेणं, सिंगल डबल घेणं ही सर्वाधिक जास्त डोकेदुखी ठरली आहे फलंदाजांसाठी. कारण षटकार मारायला सांगा कोणी येऊन मारून जातो, चौकार मारायला सांगा कोणी येऊन मारून जातो, परंतु सिंगल धाव ज्या वेळेला घेणं गरजेचे असते त्या वेळेला असं वाटतं की 7 साम्राज्याचा दबाव फक्त त्यांच्यावरतीच आहे. आणि अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते नाही. आता काय घडलं तर वाईट चेंडू या ठिकाणी स्ट्राईट घेण्याच्या प्रयत्नामध्ये गाड्याला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय, आणि विकेटचं पतन होत असताना विशाल सातवी नावाचा मोठा आघाडी तंबूच्या आसरा जाताना पाहायला मिळतोय. बघितलं आपण, स्ट्राईक रोटेट करायची होती आणि स्ट्राईक रोटेट करत असताना एक महत्वाचा बॅट्समन विशाल सातवी आउट होताना आपल्याला दिसतोय, आणि थोडासा नाराज होतोय विशाल सातवी, कारण एक क्षमता होती विशाल याच्यामध्ये मोठी फटकेबाजी करण्याची, चांगली बॅटिंग करत होता. जवळजवळ आपण जर बघितलं तर वैयक्तिक 24 या स्कोरवर आउट होताना आपल्याला दिसतोय. आज याच्यानंतर आणखीन 2 मॅचेस जरूर होतील 4-4 ओव्हरच्या. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये गजानन स्फूर्ती सावंतवाडा संकल्प ट्रॉफीचं जे आयोजन होतं त्याची फायनल मॅच बाकी आहे, कामन बॉईज वर्सेस न्यू स्टार. ती सकाळी ठीक 9 वाजता फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ती फायनल मॅच काही कारणास्तव बाकी राहिली होती, ती उद्या फायनल मॅच सकाळी ठीक 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. तेच नक्कीच एक चांगली नोंद आहे की उद्याच्या दिवसामध्ये जो फायनलचा सामना राहिला होता तो सकाळी ठीक 9 वाजता या ठिकाणी चालू होणार आहे, याची नोंद घ्या. कामन वर्सेस सावंतपाडा या 2 संघादरम्यान ती लढत असणार आहे. या मॅचकडे आपण वळतोय ज्या ठिकाणी विशाल सारखा फलंदाज तंबूच्या आसराला जातो, आणि आता बीबीपाडा संघ दावेदार पेश करताना अतिशय चांगला फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, कवच रिझनच्या दिशेने मारणारा फटका, 1 धाव 2 धावा देण्यामध्ये यश प्राप्त करतोय का, तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा प्राप्त झाले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सादर केलं जातं. TTPचा वापर करत असताना टॅलेंट, टेम्परामेंट, परफेक्शन सर्व काही अतिशय सुबकपणे या ठिकाणी सादर करत असताना या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यापुढील होणारा सामना, आणि त्याच्याकडे सुद्धा आपण जातोय, जय मल्हार स्पोर्ट्स पोमन वर्सेस त्रिमूर्ती नागले, दोन्ही कॅप्टन्स. चला आपण लगेचच या टॉस का बॉसच्या दिशेने, जे आमचे क्षेत्र आहे टॉससाठी त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं, त्या ठिकाणी यायचं आहे, आणि लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे, याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मागवती सज्ज होत आहे मिस्टर निलेश. अतिशय चांगली गोलंदाजी
या ठिकाणी मात्र फुलटॉस मध्ये चेंडू होता. बीमर चा अटेम्प्ट नो चेंडूची सांगता होते. धावचीची संधी या ठिकाणी मिस होत असताना एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये आणि तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. नो +2 3 धावा येतील. बीमरचा हा नोट या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवतात की बीमर या ठिकाणी हाताळल्या कारणानं कंबरेच्या वरती हाताळला गेलेला चेंडू अतिरिक्त धावा देऊन जातोय. अतिरिक्त धावा +2 धावा. चुकी काय झाली? फुलटॉस पद्धतीचा चेंडू यॉर्कर मारा करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू हातातून निसटला आणि बीमरच्या रूपाने जात असताना नोची एक धाव गेली ती गेलीच, परंतु धावून 2 धावा सुद्धा येत आहेत. याचाच अर्थ 1+2 3 धावा या ठिकाणी अर्जित करत असताना 40 धावा धावपक्यात लगावल्या जात आहेत. अतिशय खराब गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी प्रत्येक पहिल्या चेंडू 2 चेंडूंमध्ये दाखवलं होतं, तिथून मात्र हे खराब चेंडू हाताळत असताना थोडीशी धोक्याची घंटा वाजवली जाते आपल्या संघासाठी. नाणेफेकीचा कौल झाला तर SB बिबीपाडा या संघाने जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं रोय 11 कामन या संघाला. तदनंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना विशालची बहारदार खेळी 24 धावांची आपण पाहिली आणि आता संघ थोडासा अडचणीत आहे आणि आता मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये आणि तदनंतर मात्र तिसरी धाव घेत असताना मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेटचं क्रिकेट या ठिकाणी सादर केलं की काय? थँक्यू डजे. जय मल्हार पोमन वर्सेस त्रिमूर्ती नागले. कॅप्टन, आपणास विनंती असेल की आपण लगेचच टॉस का बॉसच्या दिशेने यायचंय. आमचे साथी समालोचक मित्र संदीपजी गामण त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी येतील. मान्यवर सुद्धा त्यांच्या समवेत त्या ठिकाणी येताना दिसतील. तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल की आपण लगेचच टॉस का बॉसच्या दिशेने या. त्रिमूर्ती नागलेचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. जय मल्हार स्पोर्ट्स पोमन. आपण सुद्धा यायचंय. चला मॅचच्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी स्ट्राईक हँडवरती फलंदाज महेश यांना आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेलाय ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना झेलचित होण्याची संधी होती, मिस होते, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अजून एक गडी रनआउटच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू टुजे. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय करणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती. त्यांना विनंती करेल की आपण करणजी म्हात्रे की आपण व्यासपीठावरती यायचंय. करणजी म्हात्रे सर, आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच समालोचक सागर माळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठात उपस्थित शाहिदभाई अन्सारी, यस, त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सागरजी भगत सर, त्यांना सुद्धा विनंती केली आपण सुद्धा त्यांच्या समवेत जायचंय त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी. शाहिदभाई अन्सारी आणि सागरजी भगत, आपणास विनंती असेल आपण टॉस का बॉसच्या दिशेने यायचं. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. आमचे साथी समालोचक संदीपजी गावड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर या षटकाचा जर विचार करायचा झाला तर एक रिलेची स्पर्धा लागली की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 1 धाव 2 धाव 3 धावा विकेट असं काहीच चित्र पाहायला मिळतंय. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा धापगती लगावल्या जात 46. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अतिशय चांगली लढत या ठिकाणी रंगेल याच्यामध्ये शंका नाही, कारण ज्या प्रकारचं डेडिकेशन दाखवत आहेत दोन्ही संघ. SB बिबीपाडा वर्सेस रोही 11 कामन. इनसाइड आउट चेंडू मात्र फुल टॉस पद्धतीने बॅटवरती आला. थोडासा आगळा वेगळा प्रयत्न होता. पहिले फ्रंट फुटवरती गेले, नंतर बॅक फुटवरती आले. चेंडूला मारण्याचा प्रयत्न बसला आणि एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये आणि पुन्हा एकदा तिसरी धाव. खूप मोठा रनअप या ठिकाणी झालाय आणि जवळजवळ जितकी बॉडी गरम करायची त्याच्यापेक्षा जास्त बॉडी या ठिकाणी गरम झाली आहे आणि मैदानाच्या क्षेत्ररक्षण करण्यास त्याची मदत सुद्धा लाभेल. धावफलक आपण पाहतोय. धावफलक ते धाबा 49 आणि 50 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आम्ही वळतोय ज्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आमचे साथी समालोचक मित्र संदीपजी गामण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये टॉस करण्यासाठी सज्ज आहेत. वोट यू संदीपजी. थँक्यू भरतजी. व्यासपीठावर विराजमान असलेले कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष
आदरणीय सन्मान्य शाहिदभाई अन्सारी सरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या आणि त्यांच्या समेत सागर भगत यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता या संघांना आपण इथे उपस्थित व्हा. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट खेळलं जातंय. क्रिकेट हा खेळ सामर्थ्याचा, क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ ताकदीचा. या क्रिकेट खेळामध्ये असतात अनेक वाटा आणि म्हणूनच मित्रांनो आपण इथे करतोय छाप आणि काटा. हा छाप आणि काटा करण्याकरता म्हणजेच हा जो टॉस आहे तो टॉस एक वेगळ्या प्रकारचा टॉस आहे आणि टॉस करण्याकरता मी शाहिदभाई अन्सारी सरांना विनंती करतोय. शाहिदभाई अन्सारी कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. सागरचे भगत उपस्थित आहेत आणि दोन्ही संघाचे संघनायक आहेत त्रिमूर्ती नागले आणि जय मल्हार पोमन. कॉलिंग केले त्रिमूर्ती नागले संघाचे कॅप्टन प्रशांत यांनी. आणि जसं त्यांनी म्हणलं होतं की आमदार आणि आमदारच आलंय तर मी मान्यवरांना विनंती करतोय सरजी प्लीज आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये जा. प्रशांत 4 षटकांचा मॅच होतोय. टॉस तुम्ही जिंकलायत. पहिला पडाव हा तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला. आता या दुसऱ्या मॅचमध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंगच घेणार. आता काय रणनीती आखली जाते आणि प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेत की सेम टीम असेल? टीम तर सेम असेल आणि चेंजेस हे आपले रणनीती आम्ही थोडीफार आखले. एकतर तन्मयचा फटका तुमच्या संघाला बसू शकतो काय? कारण समोरचा एक तगडा संघ आहेत. मागच्या मॅचमध्ये राजा कोठवले यांनी खूप चांगली फलंदाजी केली तर त्यांना रोखण्याकरता नेमकं काय कराल? किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल तुमचा? आमच्या टीममध्ये तन्मय नाही आहेत कारण की त्याचं लग्न आहे आणि आम्हाला एक बॉलर शॉर्ट आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता एक बॉलर चेंज करणार आहे. अपेक्षा करू तुमच्याकडून एक काटेकी टक्कर होईल. हा मॅच प्रेक्षकांना खूप आवडेल. नक्कीच. तुम्हाला या मॅच करता हार्दिक शुभेच्छा असतील प्रशांत. थँक्यू. दुसऱ्या बाजूला राजा कोठवले हे संघनायक आहेत आमच्यासोबत जय मल्हार पोमल संघाकडून खेळत आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त क्रिकेट हा खेळच खेळला आहे. वयाची 46 वर्ष मिस्टर 45 म्हणून त्यांचा आज मी उल्लेख करतोय. राजाजी जर तुम्ही या क्षणाला टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय क्षेत्ररक्षणच असता. तुमच्या मनाविरुद्ध झाले. तुम्हाला आता फलंदाजी मैदानाच्या आतून करावी लागेल आणि अशा वेळेस फलंदाजी करताना नेमकं तुमचं लक्ष कोणाकडे असेल? कारण तुमच्या व्यतिरिक्त कोणता असा खेळाडू आहे जो जास्तीत जास्त धावा बनवू शकतोय आणि त्याने तसं करावं असं तुम्हाला वाटतंय? नागेश म्हात्रे, रोहित कोठावले आणि बलिराम हाडल यांच्याकडून तुम्हाला मोठी अपेक्षा आहे. समोरचा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे तर त्या तगड्या संघाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही काही रणनीती आखली यापूर्वी? नाही, जो आहे तो सेम खेळ पहिले खेळलं तेच की. मजा आली का पहिला मॅच खेळत असताना? मजा आली. आता सुद्धा अपेक्षा करू तुमच्याकडून एक काटेकी टक्कर असे लढत होईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होईल. जरूर. तुम्हाला या मॅच करता हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. प्रतिक्रिया या दोन्ही कॅप्टनने आमच्यापर्यंत पोहोचवले. तर टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे टॉस जिंकला तो त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते जय मल्हार पोमन या संघाला. होणार आहे हे पुढील मॅच असेल. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर हेमंत पाटील आणि भरत मोरे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू संदीपजी. तर नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी झाला आहे. 50 धावांचा टार्गेट आहे आणि 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहणार आहोत कशा प्रकारचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. टीम SB बीबीपाडा या संघाच्या माध्यमातून समाचलन कक्षामध्ये आमच्या समोर जोडले जाणार आहेत या दुसऱ्या इनिंगसाठी. या विभागामधील एक सुंदर असा आवाज मिस्टर हेमंत पाटील. अनेक धन्यवाद भरत मोरे. बहुत ही अच्छा आवाज़, बहुत ही अच्छी कमेंट्री की है आज भरत ने. आज पहला दिन सभी का फिर से एक बार दिल के गहरे से इस्तेकबाल है. बहुजन विकास आघाड़ी और महेश पाटिल इनकी देन आप देख रहे हो. आमदार ट्रॉफी MLA ट्रॉफी 2021 का ये बहुत ही सुंदर सा आयोजन. फिर से एक बार सभी का स्वागत है. वेलकम एवरीबॉडी. ये मुकाबला आप देख रहे हो रूही 11 कामन बनाम SB बीबीपाड़ा के बीच. पहले बल्लेबाजी की. टॉस हारने के बाद रूही 11 कामन टीम ने 49 रन बनाए. 50 रन का टारगेट रखा है. चुनौती रखी है इस मुकाबले को जीतने के लिए. ये दूसरी इनिंग का पहला मुकाबला है. यहाँ से जो भी टीम जीतेगी क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई हो सकती है क्योंकि ये पहले 4 टीमों में से टीम है. गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए गेंदबाज विशाल सातवी, लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर नीलेश और अजय नॉन स्ट्राइक एंड के ऊपर.
पहली गेंद लेके चले विशाल। ओ हवा में खेल दिया, कैच हो सकता है मिड ऑन में, खिलाड़ी वहां पर पहुंचे लेकिन कैच छूटा उनके हाथों से। योगेश थे वहां पर, तीन खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे थे लेकिन दौड़कर 2 रन आसानी से पूरे कर लिए और एक मौका भी मिला बल्लेबाज को। 2 रन से अपना खाता खोला और टीम का भी खाता खोलते हुए बल्लेबाज नीलेश। फिर से एक बार तैयार विशाल सातवीं, राइट आर्म राउंड द विकेट से। ये देखिए टॉप स्पिन भी बहुत ही अच्छे करते हैं गेंदबाज विशाल। ओहो व्हाट अ शॉट खेल दिया और ये गेंद विकेट में, बहुत ही अच्छी फील्डिंग। ऐसा लग रहा था गेंद बाउंड्री के बाहर जाएगी लेकिन अगेंस्ट द विंड खेला था इस शॉट को। सिर्फ 1 ही रन मिल पाया, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से स्कोर में तब्दीली, स्कोर जा पहुंचा 3 रन। बिल्कुल अच्छा एफर्ट वहाँ पे फील्डर द्वारा, अच्छा फील्डिंग फील्डर ने की है वहाँ पे। और देखे जाए तो नीलेश और अजय दोनों ही तगड़े बल्लेबाज है। पहले मैच में नीलेश असफल रहे और पहले मैच में अजय ने अपना डंका बजा दिया था। 8 गेंदों में 29 रन बनाए थे अजय ने। बिल्कुल बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी अजय ने पहले मैच में। विशाल फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से और इनफील्ड के ऊपर से खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर में। 2 खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहे हैं। बहुत ही अच्छी फील्डिंग योगेश द्वारा, उठा लिया गेंद को थ्रो करते, उससे पहले 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने। अच्छा शॉट था लेकिन 2 रन से स्कोर अब जा पहुंचा है 5 रन। अच्छा स्टार्ट भी मिला है बल्लेबाजी करने वाले टीम को, क्योंकि टारगेट का सोचा जाए तो 50 रन का टारगेट रखा है यहाँ पे एसबी पाड़ा टीम के सामने। अजय जो है मेरिट के अनुसार बल्लेबाजी करते हैं। ये देखिए ऑन साइड में खेलने की कोशिश, कैच आसान सा शॉट फाइन लेग के खिलाड़ी के लिए और ये विकेट गिरता हुआ, पहला विकेट जाता हुआ अजय तुमड़ा इज द आउट। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, टीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, टीवी को डरने का नहीं। वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। संदीप आई थिंक दिस इज द बिग विकेट। अजय तुमड़ा सबसे खतरनाक बल्लेबाज थे और आउट होके अब पवेलियन में वापस। बिल्कुल जोर का झटका धीरे से लगे, ऐसे ही कहा जाएगा इस बल्लेबाज के बारे में। सॉफ्ट डिसमिसल. मी विनंती करतोय करण म्हात्रे यांना प्लीज आपण व्यासपीठावर या. सकाळच्या सत्रामध्ये त्यांना आपण बघितलं होतं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी. करणजी म्हात्रे आपलं स्वागत असे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 मध्ये. वेलकम करणजी, वेलकम वेलकम वेलकम. 5 के ऊपर ये पहला विकेट गिरता हुआ एसबी बीबीपाड़ा टीम का पहली विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली गेंदबाज विशाल सातमी ने। बहुत ही अच्छा कैच लपक लिया शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी आकाश ने। अगली गेंद और फुल टॉस थी, ड्राइव किया, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा। सिर्फ 1 रन, थ्रो थोड़ा सा खराब जरूर हुआ था लेकिन उसका कुछ फायदा नहीं मिलता हुआ। 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 6 रन। अभी इसी बीच सीनियर खिलाड़ी जितेंद्र माली मैदान के अंदर गए हैं, जो काफी सीनियर है और स्फोटक बल्लेबाज है। फिर से तैयार, आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज विशाल सातवीं, राइट आर्म राउंड विकेट से। ओ यॉर्कर दिल इस वक्त खदेड़ कर निकाल दिया इस गेंद को लॉन्ग ऑन में। दूसरी रन की चाह, यहां पर आउट हो सकते हैं बल्लेबाज और यस आउट, जीतू इज द आउट। ये दूसरा विकेट गिरता हुआ एसबी बीबीपाड़ा टीम। डोंगर जाय लाल लाल और तुझे खारे डोंगरावर उठे गुलाल. डोंगर जाय लाल लाल और तुझे खारे डोंगरावर उठे गुलाल. थैंक्स डीजे हेमंत. दूसरा रन लेने की कोई जरूरत नहीं थी इस समय इन दोनों बल्लेबाज को. एक बेहतरीन बल्लेबाज पेवेलियन की तरफ जाते हुए जितेंद्र माली. और अभी हम कह सकते हैं कि पगड़ा भारी है फील्डिंग करने वाले टीम का. बिल्कुल चुनौती रखी थी 50 रनों की इस मुकाबले को जीतने के लिए और पहले ओवर में सिर्फ 7 रन और 2 विकेटों का नुकसान. 2 बहुत ही अच्छे बल्लेबाज इस वक्त डगआउट में पहुंच चुके हैं एसबी सिलोतर और बीबीपाड़ा टीम के.
पहले आउट हुए थे अजय तुमड़ा, दूसरे आउट हुए जितेंद्र माली। 2 विकेटों के नुकसान पे स्कोर सिर्फ 7 रन। बिल्कुल यहाँ पे अभी रिक्वायर रन रेट बढ़ता हुआ 18 गेंदें शेष और 18 गेंदों में जीत के लिए 43 रनों की आवश्यकता। काफी मेहनत करनी होगी बल्लेबाजों को इस समय। बिल्कुल आस्किंग रन रेट भी थोड़ा सा बढ़ता हुआ, कम से कम देखा जाए तो 15 के आसपास अब आस्किंग रन रेट रखना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए। 14 से थोड़ा सा ऊपर आस्किंग रन रेट रखना पड़ेगा। बिल्कुल 14.33 के औसत से ये रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाले टीम को। 50 रनों का लक्ष्य एसपी बीबीपाड़ा टीम के सामने रूई 11 कामन ने रखा है और 1 ओवर के बाद टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पर 7 रन। प्रेमल गांगड़ा आ चुके इस वक्त गेंदबाजी के लिए। सावंतपाड़ा एंड से गेंदबाजी करेंगे प्रेमल गांगड़ा। स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज साईनाथ, बहुत ही अच्छे बल्लेबाज है। ऑन साइड में शॉट ऑन पुल, गेंद बैक ऑफ द स्कोर लेग में डीप में अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा। सिर्फ 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 8 रन के ऊपर। बिल्कुल आज अच्छी लीडिंग की है कप्तान राहुल पाटिल ने। देखा जाए तो विकेट कीपर की भूमिका इस मैच में कैप्टन की भूमिका अदा कर रहे हैं और बेहतरीन प्रदर्शन फील्डिंग करने वाले टीम का। यस बिल्कुल, मास्टरमाइंड होना चाहिए गेम में। कोई भी टीम में एक मास्टरमाइंड होता है, जैसे कॉमन बॉयज कॉमन टीम में अकबर मास्टरमाइंड खिलाड़ी है, आज नजर नहीं आए कुछ और बिल्कुल पराजित हो चुके हैं कॉमन बॉयज कॉमन की टीम। 34 रनों का टारगेट पूरा नहीं कर पाए थे, क्योंकि मैं यही मानता हूँ कि मास्टरमाइंड है अकबर। हर वक्त फील्डिंग में तब्दीली करते हैं। बल्लेबाजी जब होती है तभी भी बहुत ही समझाते बल्लेबाजों को, आज वो नजर नहीं आए। बिल्कुल मांसपेशी में खिंचाव के कारण हमने उस बल्लेबाज को मैदान के अंदर नहीं देखा। विस्फोटक बल्लेबाज है, क्रिस गेल ऑफ कामन जिसे कहा जाता है, डेंजरस बैट्समैन जो आज नजर नहीं आए कामन के टीम में। प्रेमल गांगड़ा फिर से एक बार तैयार, सामने वाली छोर से नीलेश के लिए। अगली गेंद शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर राहुल के हाथों में। डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है इस ओवर में भी गेंदबाज प्रेमल गांगड़ा द्वारा। बिल्कुल यही मौका है बल्लेबाज के पास खुद को सिद्ध करने का। अच्छी बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाज नीलेश और साईनाथ को। फुल टॉस पे लेके खेल दिया, ऑन ड्राइव है यहाँ पर। लॉन्ग ऑन के खिलाड़ी वहां पर आए, मिस फील्डिंग, दूसरे खिलाड़ी ने अच्छा बैकअप कर लिया। 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने। 2 रन से स्कोर में तब्दीली होती, स्कोर डबल फिगर में जाता हुआ 10 रन। मी विनंती करतोय रघुनाथ पाटील यांना की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर यायचं आहे। रघुनाथ पाटील यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर या। प्रेमल गांगड़ा इस वक्त फोर्स करना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाई। मिस टाइम शॉट था, मिड ऑफ में जा पहुंची गेंद। 1 ही रन मिल पाएगा। 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर 11। वेलकम रघुनाथ पाटिल, आपका भी दिल के गहराई से स्वागत है इस एमएलए ट्रॉफी 2021 में। हेमंत अब तक इस पारी की 10वीं गेंद विकेट पर डल चुकी है। एक भी बड़ा शॉट नहीं आया है, नहीं छक्का आया नहीं चौका आया। चुनौती रखी है, बड़ी चुनौती है। 50 रनों की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए। प्रेमल की अगली गेंद, रिवर्स शॉट खेल दिया है लेकिन नहीं ठीक तरह से खेल पाए। बीट होके गेंद सीधे चली गई विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद, कोई भी मौका नहीं दे बल्लेबाज को खुलकर खेलने का इस वक्त प्रेमल गांगड़ा। अब तक 5 गेंदों में 4 रन खर्च किए हैं प्रेमल गांगड़ा ने। बिल्कुल ये देखिए रनआउट का मौका और ये और 1 रन। बिल्कुल कितने रन, 4 रन दौड़ के निकाले। चार रन से स्कोर में तब्दीली। स्कोर इस वक्त जाता हुआ 15 रन। ओवर की भी समाप्ति, 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर।
बस 2 ओवर के बाद टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 15 पर। अभी 12 गेंदे शेष और 12 गेंदों में जीत के लिए 35 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 35 रन, 12 चेंडू 35 धावा, 12 बॉल 35 रन्स रिक्वायर्ड टू विन। पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत करा। एक छोटासा ब्रेक घेऊया। प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021। हेमंत, अभी आर बढ़ता हुआ रिक्वायर रन रेट की अगर बात की जाए तो 17.50 के औसत से अभी जाना है 2 ओवर में। 2 ओवर में जीत के लिए 35 रनों की आवश्यकता। काफी अभी मुश्किल होगा बल्लेबाजी करने वाली यस बीबी बाड़ा टीम के लिए ये। बिल्कुल मुश्किलात थोड़ी सी बढ़ती हुई एसबी स्पोर्ट्स बीबी पड़ा टीम के सामने 17.50 के औसत से अब बल्लेबाजी करनी इस मुकाबले को जीतने के लिए। पहले 2 ओवर में जबरदस्त गेंदबाजी हुई, खास करके पहले विशाल ने जिन्होंने 1 विकेट लिया, एक रनआउट के रूप में भी विकेट गिरा था जीतू माली का। उसके बाद प्रेमल गांगड़ा ने विकेट तो नहीं लेकिन इकोनॉमिकल बहुत ही अच्छी गेंदबाजी की, सिर्फ 8 रन खर्च किए अपने उस ओवर में। तो 2 ओवर की समाप्ति के बाद सिर्फ 15 रन और बचे हुए 2 ओवरों में जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता रहेगी एसबी बीबी पड़ा टीम को। और बिल्कुल कहा जाए तो संतोष कोम कहाँ पे है, जो प्रारंभिक बल्लेबाजी के रूप में हमें नजर आते हैं। अभी मिडल ऑर्डर के बैट्समैन साईनाथ भोर भी मैदान के अंदर है और बल्लेबाज संतोष अभी नजर नहीं आ रहे इस मैच में। बिल्कुल, क्योंकि उनको केपीएल की आखिरी मैच छोड़ के गए थे, आइकॉन खिलाड़ी थे, इसके लिए उनके 3 टूर्नामेंट का बैन लग चुका है। पवन की टूर्नामेंट खेल चुके थे एसबी बीबी पड़ा टीम, अब ये टूर्नामेंट और अगली टूर्नामेंट भी बैन रहेंगे, उसके बाद उनको लिया जाएगा इस केसीए में। ये स्ट्रिक्ट रूल्स और रेगुलेशन से केसी का नियम बनाया है। बिल्कुल। और कार्याध्यक्ष कौन है? शाहिद भाई अंसारी। अध्यक्ष की अगर हम बात करें तो अजय पाटिल, जो यहाँ पे मंच पर इस समय उपस्थित है। 12 गेंदे और जीत के लिए 35 रनों की आवश्यकता। गेंदबाजी मार्ग पर इस वक्त जय पाटिल खूब स्कीपर आ चुके हैं गेंदबाजी के लिए। वीआईपी डाइस यानी मोरीगांव एंड से गेंदबाजी करेंगे गेंदबाज जय पाटिल। पहली गेंद लेके चले, सामने है बल्लेबाज नीलेश, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है नीलेश। अब तक बड़ा शॉट नहीं आया है नीलेश के बल्ले से। टाइम के बारे में सहयोग दे। इसके बाद और 2 मुकाबले बाकी रहेंगे आज के दिन के। वैसे तो 4 मुकाबले बाकी है, लेकिन 2 मुकाबले तो बिल्कुल खेले जाएंगे। बचे हुए 2 मुकाबले शायद संडे के हो 9 बजे से चालू रहेंगे। राइट आर्म राउंड विकेट से जाए। ओह, नो का इशारा अंपायर का। किस प्रकार का नो? ऐसा लग रहा है कि फील्डिंग डिस्टेंस का नो रहेगा या किसी और का। 3 रन पूरा और 1 गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए चौका। एंगल में देखिए, लेग साइड के एंगल में स्क्वायर लेग के पीछे कम से कम 2 ही खिलाड़ी होने चाहिए, 3 खिलाड़ी वहां पर थे। ये अंपायर ने पकड़ लिया। बिल्कुल बिल्कुल अच्छी अंपायरिंग वहां पे मैदान के अंदर से मॉन्टी घोड़ेकर द्वारा। मॉन्टी घोड़ेकर, विशाल नाइक, उसके बाद में हम विनायक मात्रे जो अभी इस मंच पे है कमेंट्री बॉक्स के बाजू में। नो बॉल का इशारा। यस बिल्कुल नो बॉल। स्क्वायर लेग में जो एंगल दिख रहा है, स्क्वायर लेग और विकेट के पीछे लॉन्ग स्टॉप में, उस एंगल में आप 2 ही खिलाड़ी रख सकते हो। 3 खिलाड़ी रहेंगे तो नो बॉल। 4 फर्स्ट 1, 5 रन यहां पर टीम के खाते में जोड़ते हुए स्कोर अब जा चुका है 20 रन। 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। इसका मतलब अब 12 गेंदे शेष और 12 गेंदों में जीत के लिए 30 रनों की आवश्यकता। औसत अब कम होता हुआ। बिल्कुल, औसत जो 17.5 का था अब 15 के औसत से बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मुकाबले को जीतने के लिए। जय पाटिल फिर से एक बार तैयार। राइट आर्म राउंड स्टंप से और फ्री हिट भी रहेगा इस गेंद के ऊपर। फील्डिंग देखिए, इस वक्त स्क्वायर लेग थोड़ा सा पीछे खड़ा है, उसके बाद डीप मिड विकेट, एक फील्डर डीप वाइडिश मिड विकेट, एक लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश है। लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी स्वीपर में लगाया है और बाकी देखिए फील्डिंग, एक शॉट फाइन लेग, एक शॉट दरम्यान और एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में 30 सर्कल के अंदर। थोड़ी सी फील्डिंग ऑन साइड में ज्यादा थे, एंगल
जो स्क्वायर लेग का था उसमें 3 खिलाड़ी थे, इसके लिए नो अंपायर ने घोषित किया था। फिर से एक बार बहुत ही टाइम लगा रहे इस वक्त फील्डिंग के लिए। फ्री हिट है तो आप जो बल्लेबाज है तो फील्डिंग नहीं बदल सकते हो, ये ध्यान में रखिए। फ्री हिट में आप फील्डिंग नहीं बदल सकते हो, बल्लेबाज जब बदलेगा तो ही फील्डिंग बदल सकते हो। राइट आर्म राउंड स्टंप जय, और ड्राइव किया बैकफ्लिप को नीचे करते हुए मिड ऑफ में। बहुत ही अच्छी फील्डिंग विशाल द्वारा, सिर्फ 1 रन, और 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 21 के ऊपर। 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। 2 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 21 रन। अभी भी जीत के लिए 29 रनों की आवश्यकता है हेमंत। बिल्कुल, अभी भी 29 रनों की आवश्यकता। गेंदे शेष 11 गेंदे 29 रन। कम से कम 4 या 5 बड़े शॉट आने चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। समय पे ध्यान दे खिलाड़ी। ये देखिए फील्डिंग लगाने में बहुत ही टाइम लगा रहे हैं। एक लेफ्ट हैंडर और एक राइट हैंडर होने के कारण ये थोड़ा सा टाइम पास हो रहा है। राइट आर्म ओ द स्टंप, खूबसूरत शॉट, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी विशाल सात्वी, और ये तीसरे एफर्ट में अच्छा कैच लपक लिया विशाल ने, आउट किया बल्लेबाज साईनाथ को। गणबाई मोगरा गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी, गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, हळदी कुंकूया माझ्या मोरी, हळदी कुंकूया देवीच्या मोरी, हळदी कुंकूया माझ्या मोरी। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे बल्लेबाज साईनाथ, लेकिन बिल्कुल काऊ कॉर्नर के क्षेत्र में फील्डर ने कोई गलती की नहीं और अच्छा कैच लपक लिया। विकेट का पतन होता हुआ 3 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 21 रन। अभी 10 गेंदें शेष और 10 गेंदों में जीत के लिए 29 रनों की आवश्यकता। बिल्कुल 10 गेंदे 29 रन। लेफ्ट हैंडर नीलेश स्ट्राइक एंड के ऊपर। ओपनिंग बल्लेबाज है लेकिन बड़ा शॉट अब तक नहीं आया है नीलेश के बल्ले से। हवा के अगेंस्ट सब बल्लेबाजी करेंगे नीलेश। अगली गेंद जय की, शॉट हम पुल करने की कोशिश, अपील लेग बिफोर की, ऑफ स्टंप के बाहर इंपैक्ट था और एक लेग बाइक का इशारा अंपायर का। 1 रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में, स्कोर जा पहुंचा 22 रन। एकमात्र बड़ा स्ट्रोक आया है इस इनिंग में। जीत के लिए अभी भी कठिन स्थिति होती हुई एसबी पाड़े के लिए, क्योंकि 9 गेंदें शेष और 28 रनों की आवश्यकता। ये सिचुएशन है अभी इस समय। जय फिर से तैयार, सामने है बल्लेबाज अक्षय। अगले गेंद लेके जाएंगे, छोटे रनअप से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज जय। क्रॉस लाइन खेलना चाहते थे, बीट हुए और सीधे गेंद विकेट कीपर के हाथों में, डॉट गेंद। बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज जय। जय द्वारा अच्छा प्रदर्शन। बल्लेबाजी करते समय जय ने, अगर जय के बारे में सोचा जाए तो 3 गेंदों में 7 रन बनाए थे, 1 छक्का जड़ा था बल्लेबाज जय ने। फिर से तैयार जय, अगली गेंद लेके सामने है बल्लेबाज अक्षय। फुल टॉस पे लेके खेल दिया, फिर से एक बार वाइड ऑफ लॉन्ग ऑन में गेंद, और बहुत ही अच्छा एफर्ट दिनेश का। दोनों भाई वहां पर खड़े थे, बहुत ही फील्डिंग अच्छी करते हुए दिनेश। 2 रन पूरे, 2 रन से स्कोर में तब्दीली, स्कोर जाता हुआ 24 रन। अभी भी जीतने के लिए 26 रनों की दरकार। 7 गेंदे और 7 गेंदों में जीत के लिए 26 रनों की आवश्यकता। अच्छा एफर्ट वहां पे वाइड ऑफ लॉन्ग ऑन के क्षेत्र में दिनेश सातवीं दौरा। तैयार गेंदबाज जय। ओ इस वक्त आउट बल्लेबाज, कॉट बेंड द विकेट। आखिरी गेंद के ऊपर विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली गेंदबाज जय ने, और एक विकेट गिरता हुआ एसबी स्पोर्ट्स बीबी पाड़ा टीम का। घरी रथ चाले रामाचा नामदी काही बैसली गवरी ही नावरी
थैंक्स लीजिए दर्शकों के जानकारी के लिए हम देख रहे हैं एसबी बीबीपाड़ा और रूई 11 कामन, इन दोनों टीमों के बीच में ये मुकाबला 50 रनों का लक्ष्य रखा गया है। रूई 11 कामन द्वारा एसबी बीबीपाड़ा के सामने 3 ओवर की समाप्ति, लक्ष्य का पीछा करते हुए 3 ओवर के बाद टीम का स्कोर बना है 24 रन। अभी 6 गेंदें शेष और 6 गेंदों में जीत के लिए 26 रनों की आवश्यकता। 6 गेंदे 26 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज योगेश आ चुके हैं सामने वाली छोर से। वी की शक्ल में 2 फील्डर, फाइन लेग और शॉट थर्ड मैन की दिशा में। और इस वक्त बैट को लगने के बाद पैरों पे गेंद लगी थी, एक चिकी सिंगल यहाँ पर पूरा कर लिया दोनों बल्लेबाज ने। सिंगल से कोई भी प्रभाव नहीं होने वाला है गेंदबाज के ऊपर या फिर फील्डिंग के ऊपर। बस अभी तो मेरा कहना है कि अभी मैच को नहीं छोड़ सकते, इतनी पकड़ मजबूत की है फील्डिंग करने वाले रूही टीम ने, जो कि रूही 11 कामन के नाम से जानी जाती है। बिल्कुल, एक टूर्नामेंट जीत चुकी थी, वीर मराठा डोंगरीपाड़ा में चैंपियन रह चुके थे। किसी के हाफ में ये फाइनल में पहुंच चुकी थी रूही 11 की टीम, तो इन्होंने खाता खोल दिया है केसीए में। थोड़े अलग अंदाज से गेंदबाजी करते यहाँ पर अपेल, शॉट थर्ड मैन में गेंद चली गई, अच्छी फील्डिंग राहुल द्वारा। लेग बाय का इशारा मोंटी घोड़ेकर का 1 रन, और इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 26 रन। अभी तो कठिन बना है ये लक्ष्य, क्योंकि 4 गेंदें शेष और 4 गेंदों में जीत के लिए 24 रनों की आवश्यकता। ड्राइव किया इस वक्त लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, थोड़ी सी मिस फील्डिंग करते हुए, और यहां पर 2 रन आसानी से पूरे कर लिए दोनों बल्लेबाज ने। 2 रन से स्कोर 28 के ऊपर जाता हुआ 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। दर्शक इस समय खुश नहीं इस मैच में, चौके और छक्के की बरसात होनी चाहिए, मगर ऐसा हुआ नहीं इस मैच में। हेमंत, अगली गेंद और फुल लेन थी, लेकिन खुद को यॉक कर बदले बल्लेबाज नीलेश। अच्छा ऑन ड्राइव था, लेकिन 1 ही रन, स्कोर 29 के ऊपर। अब ऐसा लग रहा है सिर्फ औपचारिकता बचे हुए गेंद पूरी करने का। 2 गेंदों में 21 रन चाहिए ये मैच जीतने के लिए। क्या बढ़िया प्रदर्शन किया है रूही 11 कामन की टीम ने। बिल्कुल, बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है रूही 11 कामन की टीम ने। फुल टॉस गेंद थी यहाँ पर, फिर से एक बार चकमा खा बैठे बल्लेबाज, डॉट गेंद। मुझे लगता है ये पहले 4 टीमों में से ये मुकाबला चल रहा है अंकित। बिल्कुल, तो यहाँ से जो भी टीम जीतेगी मुझे लगता है क्वार्टर फाइनल में जा चाहिए। राइट आर्म, बहुत अच्छी गेंद, छोड़ दिया विकेट कीपर ने, गेंद लॉन्ग स्टॉप के बाहर। 4 रन के लिए ये 22 के रूप में चौका आता हुआ, गेंद बाउंड्री के बाहर, और इस टूर्नामेंट से बाहर होती हुई एसबी बीबीपाड़ा टीम। हार्ड लक एसबी बीबीपाड़ा एंड कांग्रेचुलेशन राहुल, जय पाटिल, विशाल एंड ऑल टीम रूही 11 कामन। हैंडशेक करे प्लीज। मैं विनती करना चाहूंगा कप्तान राहुल पाटिल को। कल्पेश धुमाल, राहुल पाटिल बढ़िया खिलाड़ी है इस टीम के, और काफी अच्छा प्रदर्शन इस मैच में। लगातार 2 मैच जीत चुकी है रूही 11 कामन की टीम। कांग्रेचुलेशंस। मैन ऑफ द मैच